एक सेकंद थांबा आणि नीट ऐका. 2 जून 2026 पासून तुमच्या आयुष्यात एक असा महापरिवर्तन सुरू होतंय जे तुमचं पूर्ण व्यक्तिमत्व बदलू शकतं. 12 वर्षानंतर देवतांचे गुरु बृहस्पती तुमच्या स्वतःच्या राशीत प्रवेश करत आहे. म्हणजेच हा काळ तुमचाच आहे. मागचे काही महिने कसे गेले? अनावश्यक खर्च वाढत होता, छोटे मोठे हेल्थ इश्यूज जाणवत होते, मनात सतत कन्फ्युजन, क्लॅरिटी कुठेच नव्हती. आणि कधी कधी तर असं वाटायचं, मी नक्की कुठे चाललोय? कारण गुरु 12व्या भावात होते. पण आता ती फेज संपतीये. 2 जून 2026 पासून बृहस्पती तुमच्या पहिल्या भावात येत आहेत. आणि पहिला भाव म्हणजे काय? तुम्ही स्वतः, तुमचा विचार, तुमचं व्यक्तिमत्व, तुमचा आत्मविश्वास आणि तुमचे निर्णय. म्हणजेच बदल आता बाहेरून येणार नाहीये, बदल आतून, तुमच्यातून होणार आहे. आणि हा बदल खूप खोल आणि खूप पॉवरफुल असणार आहे. जेव्हा बृहस्पती स्वराशीत येतात तेव्हा काय होते? माणूस स्वतःवर काम करायला लागतो, क्लॅरिटी येते, कॉन्फिडन्स वाढतो आणि सर्वात महत्वाचं, तुम्हाला तुमचा खरा मार्ग दिसायला लागतो. आणि एक सत्य लक्षात ठेवा, जेव्हा माणूस स्वतः बदलतो तेव्हा त्याचं नशीबही बदलायला लागतं. कारण गुरु फक्त ज्ञान देत नाहीत, ते भाग्य जागं करतात. आणि आता तुमचं भाग्य जागं होणार आहे. आता लक्ष द्या, गुरुची दृष्टी 3 महत्वाच्या भागांवर पडतीये. 5वा भाव शिक्षण, बुद्धिमत्ता, संतान सुख. 7वा भाव विवाह, प्रेम, पार्टनरशिप. 9वा भाव भाग्य, लक, हायर सक्सेस. म्हणजे तिन्ही क्षेत्रात एकाच वेळी पॉझिटिव्ह शिफ्ट. जर तुम्ही स्टुडंट असाल, अचानक फोकस वाढेल, अभ्यासात इम्प्रूव्हमेंट दिसेल आणि रिझल्ट सुधारणार. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, बॉन्डिंग मजबूत होईल, समजूतदारपणा वाढेल, विवाहाचे स्ट्रॉंग योग तयार होतील. जर तुम्ही करिअरमध्ये स्ट्रगल करत असाल, डिरेक्शन मिळेल, नवीन अपॉर्च्युनिटी दिसतील आणि ग्रोथचा रस्ता स्पष्ट होईल. पण इथेच एक मोठा ट्विस्ट आहे. हा काळ साधा नाही. हा काळ तुम्हाला पुश करणार आहे, चॅलेंजेस करणार आहे आणि पुढे ढकलणारा आहे. तुम्हाला कम्फर्ट झोन सोडावंच लागेल, रिस्क घ्यावे लागतील, नवीन पावले उचलावी लागतील. कारण जे लोक या काळात ऍक्शन घेतात तेच पुढे खूप दूर जातात आणि जे थांबतात ते पुन्हा मागे राहतात. मागे तुम्ही काय केलं ते आता महत्वाचं नाही, पुढे तुम्ही काय करणार आहात तेच तुमचं फ्युचर ठरवणार आहे. आणि एक गोष्ट, जेव्हा भाग्य तुमच्या बाजूने असतं तेव्हा छोटासा प्रयत्नही मोठं यश देतो. आणि हाच तो काळ आहे. या काळात घरात शुभकार्य होऊ शकतात, स्पिरिच्युअल ग्रोथ होईल, माइंडसेट पूर्ण बदलणार आहे आणि हळूहळू तुमचं आयुष्य एका नव्या चांगल्या दिशेने जाईल. पण एक नियम लक्षात ठेवा, हा काळ कायम राहणार नाही. संधी येते आणि जाते. जो ऍक्शन घेतो तोच पुढे जातो. तुम्ही तयार आहात का? कॉमेंटमध्ये येस लिहा आणि एक ओळ नक्की लिहा, मी बदलणार आहे. पुन्हा लवकरच भेटूया.